नमस्कार मित्रांनो, महत्त्वाची सूचना आहे. नवीन बँकेच्या नियमानुसार आता आपले सेतू किंवा ग्राहक सेवा केंद्रामधून व्यवहार बंद करण्यात आले आहेत. EPS सर्व्हिस नॉट ऑप्टेन फॉर बाय कस्टमर काइंडली व्हिजिट ब्रँच अशा प्रकारे एक एरर येत आहे. त्यासाठी तुम्हाला काय केले पाहिजे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. तुम्हाला एक आधार अनेबल पेमेंट सिस्टमचा एक फॉर्म भरावा लागेल आणि तो फॉर्म भरल्यानंतर आपल्याला तो बँकेत द्यावा लागेल. तो फॉर्म कशा प्रकारे आहे तो मी तुम्हाला दाखवतो. पूर्ण फॉर्म कसा भरायचा आणि त्यासोबत आपल्याला कागदपत्रे कोणकोणती द्यायची हे पण तुम्हाला सांगतो. तर चला, हा अशा प्रकारे एक फॉर्म आहे, आधार अनेबल पेमेंट सिस्टीम AEPS. याच्यासोबत तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स आणि एक पासपोर्ट साईज फोटो द्यायचा आहे. तर सुरुवातीला तुम्हाला इथे जो अकाउंट नंबर आहे, इथे तुम्हाला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. जो तुमचा अकाउंट नंबर असेल तो इथं अकाउंट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कस्टमरचं नाव टाकून घ्यायचं आहे 2 नंबरला. आता हे मी माझं नाव टाकतो. अशा प्रकारे तुम्हाला तुमचे नाव टाकून घ्यायचे. पेनाने टाकायचं आहे. ब्रँच जी असेल तुमची शाखा, त्या शाखेचं नाव टाकायचं आहे आणि तारीख टाकायची. त्यानंतर तुम्हाला इथे 2-3 ऑप्शन दिसतील पहा. मी तिन्ही ऑप्शन कोणकोणते ते तुम्हाला सांगतो. आता सुरुवातीला हे पहिलं ऑप्शन आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे. हे इथं फक्त न्यू जे आपल्याला ओन्स ट्रान्झॅक्शन ओनली, हे फक्त आपण जे बँकेने अधिकृत CSP आहेत की त्यांना प्रोव्हाइड केलेले तिथेच पैसे तुम्हाला निघतील. याला येस करून घ्यायचं आहे. आणि तर ओन्स पर लिमिट 30,000 रुपये टाकायचे, अशी टिक करायची. ती इथं आपल्या पेनाने टिक करायची. आता मी इथे 30,000 रुपये टाकतो आणि ओन्स ट्रान्सफरची लिमिट इथे 10,000 रुपये टाकून घ्यायची. दोन्हीच्यावर टिक केल्याच्यानंतर वरती 30,000 आणि ते 10,000 लिमिट टाकून घेतो. हे तुम्हाला पेनाने टाकायचे. आणि बी मोडिफिकेशन रजिस्ट्रेशन हे जे या पर्यायावर जर क्लिक केले तुम्ही, तर तुमचे पैसे जे बँकेने दिलेले किंवा व्यतिरिक्त बँकेची ऑथराईज CSP त्या ठिकाणी तुम्हाला पैसे निघतील. आणि शेवटचा डी रजिस्ट्रेशन जो आहे तो म्हणजे हे बंद करायसाठी. तर आपल्याला A किंवा B या दोनवरतीच क्लिक करायचं आहे आणि माहिती टाकायची. आणि हे शेवट तुम्हाला सिग्नेचर ऑफ अकाउंट होल्डर, तुमची इथं सिग्नेचर करायची आहे. याला मी डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलं, आधार कार्ड, एक फोटो. आणि हा फॉर्म भरल्याच्या नंतर आपल्या जी शाखा आहे त्या शाखेत नेऊन द्यायचं आहे. ही अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण अपडेट होती. तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.